महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यावर अय्याशीचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। ते म्हणाले की अय्याशी जर बघायची असेल तर दारू सिगारेट हा विषय असू शकतो। शिरसाट साहेबांचा सिगारेटसह व्हिडिओ अख्ख्या जगाने पाहिलाय। मग मंगेश चव्हाण शिरसाट यांना अय्याश म्हणणार का? देशामध्ये महाराष्ट्रात अनेक जण खासगी आयुष्यात दारू सिगारेट घेतात, त्यामुळे तुम्ही त्यांनाही अय्याश म्हणणार का? यादी काढली तर खूप मोठी यादी तयार होईल, त्यामुळे कोणाबद्दलही अशा प्रकारे बोलणे योग्य नाही। ते पुढे म्हणाले, प्रांजल हे कोणाचे तरी पती आहेत, कोणाचे तरी वडील आहेत। राजकीय हेतूने वैयक्तिक गोष्टींवर बोलायला सुरुवात केली तर राजकारण खालच्या पातळीवर जाईल। मंगेश चव्हाण यांचं काही विधान असलं तरी आम्ही त्याला दुजोरा दिला नाही। आमच्याकडेही अनेकदा कोणाच्या तरी घराचा मुलाचा विषय येतो, पण आम्ही कधीही त्याचा वापर राजकारणासाठी करत नाही। भाजप मात्र कुठे ना कुठे फक्त राजकारण करायचं पाहत असते। ड्रग्ज प्रकरणावर रोहित पवार म्हणाले, कोकेन गांजा कुठे सापडलं, कोणाच्या जवळ सापडलं, त्या महिला कोण होत्या, हे सगळं तपासाचा भाग आहे। त्या दिवशी ज्याचा वाढदिवस होता त्याने कोणाला बोलावलं होतं? फक्त प्रांजललाच बोलावलं होतं का, की इतर लोकांनाही? जर फक्त प्रांजल बोलवले असते तर त्या ठिकाणी फक्त प्रांजलच दिसले असते, मात्र तिथं 4-5 लोक होते। ते कोण होते, त्यांची ओळख काय होती, हे सगळं अजून तपासात आहे। हे कदाचित हे सगळं प्री प्लॅन असू शकतं, त्यामुळे अर्धवट माहितीवर भाष्य करण्यापेक्षा संपूर्ण माहिती घेऊ द्या, मग आम्ही तुमच्यासमोर पूर्ण स्टोरी ठेवू, असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं। आता बघा, अय्याशी जर बघायची असेल तर मग दारू हा विषय असू शकतो, सिगरेट हा विषय असू शकतो। आता शिरसाट साहेबांचा तर सिगरेट सकट व्हिडिओ अख्खा जगाने तिथं बघितलेला आहे। मग मंगेश चव्हाण काय शिरसाटांना पण अय्याश म्हणता का? आता या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये अनेक लोक आपापल्या प्रायव्हेट लेवलला आपापल्या घरामध्ये हॉटेलमध्ये दारू पित असतील, सिगरेट पित असतील। आता तुम्ही दारू पितो आणि सिगरेट पितो म्हणून अय्याश म्हणत असाल तर अशी यादी काढायला गेलो तर आपण मोठी यादी काढू शकतो। त्यामुळे कोणाच्याही बद्दल असं बोलणं योग्य नाही। ते कोणाचे तरी पती आहेत, कोणाचा तरी वडील आहे। तुम्ही जर राजकीय दृष्टिकोनातून बोलायला गेला आणि याचं राजकारण करायला लागला, हे कितपत योग्य आहे? त्यामुळे तुम्हाला कुठेही हक्क नाही। ते राजकारणात असले असते तर मंगेश चव्हाण त्यांच्याबद्दल बोलत असतील तर आम्ही मान्य करतो, पण आमच्याकडे पण विषय येत असताना कोणाच्या तरी घरचा विषय येतो, कोणाच्या मुलाचा विषय येतो, अजून काय येतो, पण आम्ही त्याचं राजकारण करत नाही। म्हणजे भाजपला कुठं ना कुठंतरी इथं राजकारणच फक्त करायचं असा भूमिका ही पूर्णपणे स्पष्ट होते असं आम्हाला सगळ्यांना वाटतं। इथे कोकेन गांजा आणि ड्रग्ज सापडलं, त्याचं काय? आता ते कोणाकडे सापडलं, कोणाच्या पर्समध्ये सापडलं, त्या महिला कोणाच्या परिचयाच्या होत्या, कारण का ज्याचा वाढदिवस होता त्या व्यक्तीने कोणाकोणाला बोलवलं होतं? ते फक्त प्रांजलला बोलवलं होतं का इतर लोकांना बोलवलं होतं? आता प्रांजलला फक्त एकट्याला बोलवलं असतं तर प्रांजलच दिसले असते, पण ह्या 4-5 लोक होते, ते कोण होते, कोणाची ओळख होती, हे कुठेतरी इन्व्हेस्टिगेशनमधून पुढं आपल्याला कळेल। ते जेव्हा कळेल तेव्हा त्या बाबतीत आपण स्पष्टपणे बोलू शकतो। आता उद्या जाऊन एखादा व्यक्ती इथं आला आणि कमरेला बंदूक लावून आला आणि मग उद्या आमच्याबरोबर फोटो काढला आणि जाऊन बाहेर तर कोणाला मारलं तर आम्ही जबाबदार, असं जर तुम्ही म्हणणार असाल ते योग्य ठरणार नाही, असं आमचं त्या ठिकाणी मत आहे। हे सगळं स्पष्टपणे आम्ही इन्व्हेस्टिगेशन नंतरच या बाबतीत स्पष्टपणे बोलू शकतो। या इन्व्हेस्टिगेशन अजून पूर्ण झालेलं नाही, याच्या मागे आपल्याला बघावं लागणार आहे आणि ते बघितल्यानंतरच बऱ्याच काही गोष्टी तिथं कळणार आहेत। आणि कधी कदाचित असंही असू शकतं की प्री प्लॅन्ड असेल, त्यामुळे आज अर्धवट माहितीवर हे बोलण्यापेक्षा पूर्ण माहिती येऊ द्या, अख्खी स्टोरी आपण त्या बाबतीत तुमच्या समोर त्या ठिकाणी आणू। आता माझ्या एखाद्या मित्राचा वाढदिवस जर त्या ठिकाणी तो मित्र म्हणला या रूममध्ये तिथं घ्या, तर रूममध्ये हॉटेलला घ्या आणि मी ती बुक केली, पण त्या मित्राला अजून 4 लोकांना बोलवलं तर हे अजून स्पष्ट झालं नाही ते कुणी कोणाला बोलवलं होतं। ते इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातूनच स्पष्ट तिथं होईल। मित्राचा वाढदिवस होता, मित्राची पार्टी होती, हे मात्र स्पष्ट कुठेतरी झालेलं आहे असं आम्हाला समजतं। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस